हॅलो फ्रेंड्स, सो आपण या व्हिडिओमध्ये आपलं जे BAMS फर्स्ट इयर आहे त्याच्यामधलं जे फर्स्ट टर्म आहे ते लवकरच आलेलं आहे. सो त्याचा आपण रचना शरीरचं आपण वन शॉट बघणार आहोत. ओके, सो बघा, फर्स्ट टर्ममध्ये जे जे टॉपिक्स आहे आपण ते सर्व याच्यात कवर करू. ठीक आहे. सो सर्वात पहिले आहे शरीरोपक्रमणीय शारीर. ओके, सो बेसिकली याच्यात काय आहे, तुम्हाला SAQ येऊ शकतो याच्यावर. ठीक आहे, कंपल्सरी. आणि याच्यावर तुम्हाला मृत्यू संशोधन याच्यावर SAQ हा येण्याचे चान्सेस जास्त आहे. देन काय लिहायचं आपल्याला त्याच्यामध्ये, शरीराची व्युत्पत्ती, शरीराते तत्र शरीरम म्हणजे जिसते ते शरीर, त्याची व्याख्या लिहिणार. तत्र शरीर नाम चेतना अधिष्ठान भूत पंचमहाभूत विकार समुदाय आत्मकम समयोग आहे. ठीक आहे. देन त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणार. चेतना धातू, परत आत्मा यांच्या अधिष्ठान आहे आणि पंचमहाभूतांचे विकार या सर्वांच्या समुदायापासून जे बनते ते समयोगवाही शरीर आहे. झालं. त्यानंतर शरीरशास्त्र विभागमध्ये सूक्ष्म शरीर म्हणजे डोळ्याने दिसणारे. ठीक आहे. जसं की सूक्ष्म शरीर म्हणजे डोळ्याने दिसत नाही. ते कोणकोणते असणार आहे? गर्भशरीर आणि अभिनिवृत्ती शरीर. ठीक आहे. आणि स्थूल शरीर म्हणजे जे डोळ्याने दिसते, जसं की मर्म शरीर, दोष धातू मला. ठीक आहे. आता मृत शरीर संशोधन, तो जो श्लोक आहे 10 लाईनचा तो पूर्ण लिहायचा. ठीक आहे. आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. ठीक आहे. आता ते मृत शरीर संशोधनचे 2 पार्ट आहेत. म्हणजे कसं की सर्वात आधीच्या लाईनमध्ये सांगितलं आहे की मृत शरीर संशोधन करण्यासाठी योग्य शरीर कसं असलं पाहिजे, बरोबर. आणि नंतर सांगितलं आहे की मग ते कसं त्याला आपण प्रिझर्व करू शकतो. ठीक आहे. सो बघा, कसं असलं पाहिजे ते शरीर, समस्त गात्र, सर्व अंग प्रत्यंग असणारं, अविषोपहतम, विषामुळे मृत्यू झालेला नसला पाहिजे, अवर्षशतिकम, 100 वर्षाच्या पूर्व झालेला नसावा. ठीक आहे. दीर्घ व्याधीने पीडित नसावा व्यक्ती आणि त्याचे मलमूत्र काढून टाकलेले असावे, असा तो व्यक्ती असावा. ठीक आहे. ते मृत शरीराची पद्धत कशी आहे ते एक्सप्लेन करणार. मग की वाहत्या पाण्याच्या स्रोतामध्ये ठेवायचं, त्यांनी त्वचा मऊ आणि ओलसर राहते. मृतदेह घट्ट बांधून ठेवावे. मृत शरीर पिंजऱ्यात ठेवावे, कारण प्राणी त्याच्यावर म्हणजे आधीच्या काळामध्ये ते जंगलामध्ये राहायचे. सो दॅट्स वाय तिथे तसं लिहिलेलं आहे. त्यामुळे मासे आधी जलचर प्राण्यापासून संरक्षण होईल. शव जेथे फारसा प्रकाश नाही अशा भागात लपवून ठेवायचे आणि गर्दीपासून वेगळ्या ठिकाणी ठेवायचं. झालं. देन षडंगत्व आपल्याला आहे. ठीक आहे. 6 पार्टमध्ये डिवाईड केलं शरीराला, शाखा, मध्य आणि शरीर. ठीक आहे. शाखा किती आहेत आपल्याला? 4 आहेत. 2 हात 2 पाय, 5वे आपले शरीर आहे आणि 6वे आपले शिर आहे. झालं. एवढंच आहे या चॅप्टरमध्ये. नंतर आहे परिभाषाच्या शरीर. ओके, आता याच्यात देखील SAQ हा आपला कंपल्सरी आहे. सो फर्स्ट आहे खुर्चा. बघा काय, खुर्चा नाम स्नायू धमनी सन्निपात शेतेश्विका म्हणजे काय की सुश्रुतानुसार पेशी, स्नायू, धमनी, सिरा, अस्थि यांचा सन्निपात जो कुंचला म्हणजे काय तर ब्रश. ओके, जो कुंचलाच्या आकाराचा असतो त्याला खुर्चा असे म्हणतात. झालं. देन नंतर काय, संख्या किती आहे खुर्च्याची? 6. ओके. देन सुश्रुतानुसार किती? हात 2, पायात 2, ग्रीवामध्ये 1, मेढ्रमध्ये 1. झाला. त्यानंतर कंडरा. आता कंडरा म्हणजे काय तर बघा, याचं आपण श्लोक लिहिणार उत्पत्तीचा. महत्य स्नायव प्रोक्ता कंडरा धातू षोडश, म्हणजे सांगितलं की मोठ्या लांब स्नायूंना कंडरा म्हटले आहे. आणि याची संख्या किती आहे? 16. हातला 4, पायात 4, ग्रीवा 4, पृष्ठ 4. ठीक आहे. नंतर जाळ म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? जाळे. शरीरात जे मांस आहे, सिरा आहे, त्यांच्यापासून तयार जे नेटवर्क्स होतात बेसिकली त्याला जाळ म्हणतात. जी संख्या किती आहे? 16. ठीक आहे. आणि स्थान कुठे असतं त्याचा? मणिबंध आणि गुल्फमध्ये. मांस 4, स्नायू 4, सिरा 4, अस्थि 4. ठीक आहे. जाळ सर्व शरीरात असतात, बरोबर. देन अस्थिसंघात म्हणजे काय तर बघा, चतुर्दश अस्थाना संघाता म्हणजे 2 पेक्षा अधिक अस्थींचा समूह म्हणजे अस्थिसंघात. अस्थि म्हणजे काय? आपले बोन्स. त्याची संख्या किती आहे? 14. आता इथे सांगितले गुल्फ, जानू आणि वंशनमध्ये 2, 2 म्हणजे इक्वल 6. then मणिबंध कुरपर कक्ष याच्यामध्ये 2, 2, 2 म्हणजे 6. आणि त्रिकमध्ये 1, त्रिक म्हणजे 3, 1 आहे. आणि शिरामध्ये 1 आहे. झालं. त्यानंतर सीमंत संघात सीविता येसो सीमंताना प्रत्यक्ष म्हणजे अस्थिमधील सीवनाप्रमाणे जे दिसतात त्याला आपण सीमंत असं म्हणतो. जसं की सूचर्स, बरोबर. ते किती आहेत? 14 आहेत. ठीक आहे.
त्यानंतर सेवनी बघा शिवनीद्वारे जोडलेल्या भागाप्रमाणे दिसते. ची संख्या किती आहे 7. शिरामध्ये सेवनी म्हणजे सुचर्स बघा शिरमध्ये हेडमध्ये 5 आहे, जिव्हामध्ये 1 आहे आणि मेहांमध्ये 1 आहे. त्यानंतर रज्जू सो म्हणजे त्यालाच मांसरज्जू म्हणतात. जसं की मांसरज्जूमध्ये मांससूत्राची रचना जाड दोरीप्रमाणे असते. त्याची संख्या आहे 4. पृष्ठभागाच्या 2 बाजूस अभ्यंतर 2 आणि बाह्यंतरला 2 आणि रज्जू पेशींना बांधून ठेवण्याचे कार्य करतात. झालं संपलं. त्यानंतर गर्भशरीर आहे आपला, हा मेन चॅप्टर आहे. LQ याच्यावर फर्स्ट टर्मला तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. सो बघा त्याच्यामध्ये आपण लिहिणार सगळे श्लोक पाहिजे याच्यावर. ठीक आहे. गर्भाची व्याख्या शुक्रशोणित गर्भाशय असता आत्मा प्रकृती विकार समर्जित गर्भ इति उच्चते. ठीक आहे. शुक्रशोणी जेव्हा एकत्र येतात गर्भामध्ये तेव्हा आत्मा प्रकृती विकार हे सर्व एकत्र येऊन गर्भ हे तयार होतो. झालं. शुक्र बीज आहेत 2 शुक्र आणि शोणित. सो शुक्रच लिहिणार पर्याय. तेज रेट बीज वीर्य हे सुद्धा येऊ शकतं तुम्हाला SAQला. शुक्र एक्सप्लेन करा. ठीक आहे. शोणित एक्सप्लेन करा. मग त्याच्यामध्ये मॉडर्न पण लिहू शकतो आपण जसे आपलं स्पर्म आणि ओवम. ठीक आहे. त्यानंतर पुरुष बीज म्हणजे सप्तम धातू. स्वरूप काय आहे सौम्य शुक्र आहे. जल महाभूत प्रधान आहे. प्रमाण किती आहे अर्धांजली आहे. कार्य काय करतो धीरता अथवा वीर्यच्युती प्रसन्नता बल प्रहर्ष बीज म्हणून कार्य करते. ठीक आहे. देन अर्थ पर्याय काय रज शोणित रजस्त ऋतू भव तदार्थव त्याला स्त्रीबीज म्हणतात. स्वरूप काय तेज महाभूत प्रधान असतात. प्रमाण आहे 4 अंगेली. शुद्ध अर्थ कसं असतं गुंजा फलसवर्णांच्या पद्मालत्त सन्निभाव इंद्रकोप संकाशम आर्तव शुद्ध मेव तत्व. आता SAQ सुद्धा येऊ शकतं याच्यावर की शुद्ध आर्तव लक्षणे लिहा. सो तुम्हाला हे जे श्लोक आहे चरकचा आणि सुश्रुतचा तो तुम्हाला पाठ पाहिजे त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर गर्भ उत्पादक भाव. ठीक आहे. ध्रुव चतुर्नाम स्थानिध्यात गर्भसाधविधीपूर्वक ऋतुक्षेत्र अंबुबीजांना सामुग्रयात अंकुर येतं. सो हे जे आहे हे याचंसुद्धा SAQ येऊ शकतो. गर्भ उत्पादक भाव एक्सप्लेन करा डिटेलमध्ये. म्हणजे तुम्ही सर्व लिहिणार. ऋतुक्षेत्र अंबुबीज हे 4 घटक गर्भ उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यात 4चं एक्सप्लेनेशन लिहायचं. फर्स्ट आहे ऋतू म्हणजे काय तर काळ गर्भधारणेसाठी योग्य काळ म्हणजे तोच 12 ते 16 दिवसांचा असतो आणि कफ प्रकृतीच्या स्त्रियांमध्ये संपूर्ण 1 महिना. क्षेत्र म्हणजे गर्भधारणेसाठी योग्य स्थान मग ते कोणतं असणार आहे गर्भाशय किंवा त्रावर्त योनी. ठीक आहे. गर्भाशय स्वरूप कसं असतं रोहित मासासारखं असतं. ठीक आहे. त्याचा श्लोक लिहिणार. ठीक आहे. then गर्भाशयाचे स्थान कसं आहे पक्वाशय आहे त्याचासुद्धा श्लोक आहे तो लिहायचा. झालं. त्यानंतर अंबू म्हणजे काय गर्भधारणेसाठी आवश्यक रस म्हणजेच आहार रस. कारण मातेच्या आहार रसावर गर्भाचे पोषण अवलंबून असते आणि मातेच्या शरीरातील रसवाही नाडीला गर्भवाही नाडी जोडलेली असते. ठीक आहे. आता हे जे आहे मी तर श्लोक लिहिले तर तुम्हाला हे याचे नोट्स जर पाहिजे असतील तर तुम्ही मला मॅसेज करा या नंबरवर व्हॉट्सॲपवर तुम्हाला याचे नोट्स मिळून जातील. ठीक आहे. सर्व सब्जेक्टचे नोट्स आहेत. त्यानंतर गर्भधारणेसाठी योग्य वय 25 ततोपवान नारी तू षोडशे म्हणजे काय तर बीज म्हणजे की 25 वर्षाचा पुरुष पाहिजे आणि 16 वर्षाची नारी हे योग्य वय मानलेलं आहे आयुर्वेदानुसार. नंतर बीज म्हणजे काय आपण बघितलं शुक्र आणि शोणित तेच एक्सप्लेनेशन याच्यात तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर गर्भाची मासिक वृत्ती हा LAQसाठी एक लाईन आहे ही डायरेक्ट की गर्भाची मासिक वृद्धी लिहा. तर मग आता काय लिहिणार सर्वात पहिले आता श्लोक सर्व पाठ पाहिजे आपल्याला त्याची. ठीक आहे. तेव्हाच लिहिता येणार तेव्हाच मार्क्स पडतील ऑब्वियसली. आणि तुम्हाला रेफरन्स जर श्लोकचा येत असेल तर तुम्ही ते सुद्धा लिहा. ठीक आहे. तुम्हाला विचारू शकतात कधी. त्यानंतर प्रथमे मासिक कलालम जे आहे ते पहिल्या महिन्यात गर्भ मांसाच्या गोळ्याप्रमाणे दिसतो. द्वितीय मास शीत उष्ण वायूचे परिपाक होऊन महाभूताच्या संघातामुळे गर्भास घनता प्राप्त होते. त्यानंतर तृतीय हस्तपाद शिरसा पंचपिंडिका अंग प्रत्यंग सूक्ष्म भवती म्हणजे अंग प्रत्यंग स्टार्ट होतात फॉर्मेशनसाठी आणि हातपायाचे पिंडिकाप्रमाणे म्हणजे गोळ्याप्रमाणे असे स्वरूप हे दिसतात. चतुर्थ मास सर्व अंग प्रत्यंग काय होतात व्यक्त होतात चतुर्थ मासमध्ये. हृदय व्यक्त होते तिथे. ठीक आहे.
इंद्रियाचे ज्ञान प्राप्त होते, कारण हृदय फॉर्मेशन झालं मग मन येईल तिकडे. आणि दौ हृदयाने मातेला म्हटलं आहे का, कारण मग त्या 4थ्या महिन्यामध्ये मातेच्या बॉडीमध्ये 2 हृदय असतात. ठीक आहे, म्हणून त्याला 2 हृदयाने म्हटलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पंचम मास. ठीक आहे. पंचमे मासी मन प्रतिबुद्धीतर भवती, म्हणजे मनाची उत्पत्ती होते 5व्या महिन्यामध्ये. गर्भिणीमध्ये कृशोजाचे लक्षण. मग आता याच्यावरून समजते की गर्भिणी जेव्हा कृश व्हायला लागते तेव्हा समजायचं की 5वा महिना स्टार्ट. बरोबर. रक्त आणि मांस धातूचा उपचय होतो, कारण तेच जे रक्त आणि मांस धातू आहे त्याचीच बॉडी त्या फिटसला पोषण न्यूट्रिएंट देत असते. बरोबर. त्यानंतर षष्ठ मास. ठीक आहे. षष्ठी बुद्धी म्हणजे काय, तर बुद्धीची उत्पत्ती होते 6व्या महिन्यामध्ये. ठीक आहे. बल व वर्णाचा उपचय ते लिहायचे चरकांनुसार श्लोक. त्यानंतर सप्तम मास. सप्तमे सर्व अंग प्रत्यंग विभाग प्रव्यक्ततर, म्हणजे काय, तर जे छोटे छोटे येत होते त्यांचे ऑर्गन्स, त्यांचे पार्ट्स, बॉडी पार्ट्स, तर ते काय सर्व अंग प्रत्यंग स्पष्ट दिसू लागतात, एकदम ठळक दिसू लागतात. ठीक आहे. सर्व भावांचे पोषण होते आणि त्यामुळे गर्भिणीमध्ये क्लांतता हे लक्षण दिसते. देन अष्टम मास. आता 8व्या महिन्यात काय होतं, अष्टमो अस्थिरी भवती ओज, म्हणजे 8व्या महिन्यामध्ये जो ओज धातू आहे जो बालकामधला तो कसा असतो, अस्थिर असतो. अस्थिर म्हणजे तो बॅलन्स नसतो, तो कधी मातेकडे जातो आणि कधी गर्भामध्ये राहतो. सो याच्याने काय होतं, तर गर्भात ओज नसल्यास गर्भमृत्यू. मग तो जो ओज आहे आणि मग तो सपोज मातेच्या बॉडीमध्ये असेल, गर्भाच्या नसेल, तर मग तर त्यावेळेस जर डिलिव्हरी झाली, ठीक आहे, इमर्जन्सी डिलिव्हरी, सो तो ओज मातेच्या शरीरात राहिला, सो जे बाळ असतं त्याचा मृत्यू होतो. ठीक आहे. आपण ऐकलं असेल अशा केसेस. ते नवम मास. आता नवम दशम एकादशम द्वादशाना अन्यथा अस्मिन जायन्ते अतो अन्यथा विकारी भवती, म्हणजे 9व्या 10व्या आणि 11व्या महिन्यात गर्भजन्य असल्यास गर्भ जीवित राहतो. म्हणजे त्या महिन्यात जर डिलिव्हरी झाली तरच गर्भ हा चांगला सुदृढ होईल आणि जिवंत राहील. तर त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर जन्म झाला तर तिथे कॉम्प्लिकेशन येणार. देन अपरा. अपरा येऊ शकतो मे बी तुम्हाला SAQला. ठीक आहे. डायग्राम काढायची छान. पोषण काय, पोषण देते अपरा, आपलं प्लासेंटा बरोबर वृद्धी करते. ठीक आहे. देन गर्भोत्पादक भाव सांगितला. त्याच्यात मातृज पितृज आहे की मातेपासून काय काय भेटतं, तर बघा मांस, रक्त, मेद, मज्जा, हृदय, नाभी, यकृत, प्लीहा, आंत्रगुद, ठीक आहे, इत्यादी शरीराचे मातृभाग मिळतात. आणि पितृज काय कोणकोणते आहेत, केस, दाढी, मिशी, अस्थि, नख, दंत, शिरा आणि शरीराचे पितृज भाव आहे. चला, सो हे असा आपला गर्भशारीर हा चॅप्टर होता. ठीक आहे. आता हे जे आहे मॉडर्नमध्ये या टर्मिनॉलॉजीज लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. सर्वांनंतर स्पर्मॅटोजेनेसिस कसं होतं, स्पर्मॅटोगोनियाचं मग मेयोटिक डिव्हिजन होऊन स्पर्मॅटोगोनिया डबल, त्यानंतर मेयोटिक डिव्हिजन डबल होता, मायटोटिक, त्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोजेनेसिस होतं, प्रायमरी स्पर्मॅटोगोनिया असतो, मग मियोटिक डिव्हिजन फर्स्ट होऊन मग त्याचे 2n बनतात आणि मग सेकंडरी स्पर्मॅटोसाइट बनतात आणि डबल एकदा मियोटिक डिव्हिजन 2 होतं आणि मग स्पर्मॅटिड हे फॉर्म होतात. चला, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म हे सुद्धा तुम्हाला स्पर्म विषयी विचारू शकतात SAQ. त्याची डायग्रामसुद्धा नीट लक्षात करून द्यायची आहे. ठीक आहे. आता ओवमचं फॉर्मेशन कसं, प्रायमरी ओसाईट होतं, त्याच्यानंतर मॅच्युअर्ड ओसाईट, नंतर त्याचं मियोटिक डिव्हिजन होऊन सेकंडरी ओसाईट फॉर्म होतो आणि फर्स्ट पोलार बॉडी फॉर्म होते आणि परत त्याचं मग डिव्हिजन होऊन मॅच्युअर्ड ओवम आणि पोलार बॉडी फॉर्म होतं. स्ट्रक्चर ऑफ ओवम हे सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे. आपल्याला लिहायचं आहे सर्व. MCQला सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. फर्टिलायझेशन प्रोसेस तुम्ही सर्वांना माहिती असेल 12th पर्यंत सर्व. ठीक आहे. 3 जर्म लेयर्स, इंडोडम, इक्टोडम, मेझोडम. ठीक आहे. यातसुद्धा वाचून घ्यायचा. ठीक आहे. समजलं. हां, आता ही मंथ वाईज डेव्हलपमेंट आहे. ठीक आहे. मॉडर्ननुसार की फर्स्ट मंथमध्ये झायकोट असतं, इम्प्लांटेशन होतं, योक सॅक बिगिन्स टू फॉर्म, सेकंडमध्ये हार्ट, नॅचरल ट्यूब्स, आर्म लेग्स बिगिन टू फॉर्म आणि 6 वीक्स हार्ट स्टार्ट बीटिंग. तर थर्ड मंथमध्ये काय होतं, डेव्हलपमेंट ऑफ हार्ट अँड ऑल मेजर ऑर्गन्स. ठीक आहे. एम्ब्रियो कॉल्ड एज फिटस. फोर्थमध्ये जिया ट्राईब बिगिन टू फॉर्म आणि हार्ट स्टेटस बिगिन. देन 5th मंथमध्ये फ्री हेअर कॉल्ड लिगो, म्हणजे जे छोटे छोटे केस ते फॉर्म व्हायला स्टार्ट होतात.
त्यानंतर आयब्रो आयलॅशेस हे फॉर्म होतात. नंतर 6व्या महिन्यात काय होतं, इम्युन सिस्टीम डेव्हलप, लंग्स फॉर्म अँड डेव्हलप, फिटस लुक लाईक अ पर्सन. बरोबर. त्यानंतर 7th बोन्स फुल्ली डेव्हलप, प्रिपेअर फॉर बर्थ, एव्हरी पार्ट इन्क्रीजेस. 8 मंथमध्ये फिटस फुल्ली डेव्हलप आणि टू डिलिव्हर आउटसाईड प्रॉपरली प्रिपेअर होतो. आणि 9th फिटस रेडी फॉर पार्च्युरेशन झालं. देन अस्थिशरीर. आता अस्थिशरीरमध्ये काय त्याची निरुक्ती असं ते असं कठीण. ठीक आहे. चिरकाल टिकून राहणार आहे. त्याचे कार्य लिहिणार, काय काय करतो तो, सगळे कार्य तुम्हाला माहीत असेल. मजबूत ठेवतो, बांधून ठेवतो, शरीराला आधार देतो. ठीक आहे. देन प्रकार महत्त्वाचे येतात. आता एतानी पंचविधानी भवन्ति तदथा कलनम रुचक कपल रुचक तरुण वलय नलक संज्ञा. फर्स्ट आहे टाईप कपालस्थी, म्हणजे फ्लॅट बोन्स, म्हणजे खापराच्या तुकड्यासारखे असे चपटे दिसणार ते तुम्हाला. ठीक आहे. पसरट असणार, जसं की जानू, नितंब, अंशगंड याच्या ठिकाणी असणारे आपले बोन्स. एक्झाम्पल अंशफलक अस्ती म्हणजेच स्कॅपुला. त्यानंतर रुचक असते, अन्नाचे चरवण करून त्यास रुची उत्पन्न करते. ते धारदार असते, जसे आपले दात आहेत ते काय आहे, रुचक असते. ठीक आहे. त्यानंतर तरुण असते, म्हणजेच काय तर कार्टिलेज, ज्यात घनता निर्माण झालेली असते, लवचिक व मृदू असतात. जसं की आपलं नाक असेल, ठीक आहे, कान असेल, तिथे काय असतं, कार्टिलेज असतं. ठीक आहे. तरुण असते. वलय असते, म्हणजेच कर्व्ड बोन्स, ते कशाचा वर्तुळाकार असतात किंवा अर्धवर्तुळाकार. ते कुठे असतात, पृष्ठतला, पार्श्वला आणि पर्शुकाच्या इथे, म्हणजे रिप्स. बरोबर. त्यानंतर नलका असते, नलिकेप्रमाणे गोल आकाराचा आणि त्यात पोकळी असते. आता हे शाखांमध्ये अर्थ. बरोबर. आपलं ह्युमर असते, फिमर असेल, रेडियस अल्ना असेल. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर संख्या किती आहे, सुश्रुतांनी सांगितले की बोन्स आहे टोटल 300. चरकांनी सांगितले की बोन्स आहे टोटल 360. पण आधुनिक काय म्हणतं, बोन्स आहे टोटल 260. ठीक आहे. स्वरूप काय, पंचभौतिक पृथ्वी महाभूत असतं. दोष अधिष्ठान मायाचे स्थान, अस्थिचे मन काय, नख आणि केश, आणि उपधातू काय आहे, दंत. चला आता ऑस्टिओलॉजीमध्ये हे नंबर ऑफ बोन्स, अप्पर लिम्स, हे सगळं बेसिक आहे आपल्या 12th 11th. ठीक आहे. त्यानंतर आता इथे सो फर्स्ट आहे बघा क्लॅविकल. आता बोन येऊ शकतो आपल्याला, एक एलिक्युला डेफिनेटली, एसिक्युला पण येईल. सो त्याच्यामध्ये ते कसं लिहिणार, त्याचे थोडे इंट्रो, त्याच्यात आर्टिक्युलेशन, मग साईड डिटर्मिनेशन, मग पेक्युलॅरिटीज काय काय आहे, मग एंड्स काय काय आहेत, आणि शाफ्ट आणि अटॅचमेंट, म्हणजे मसल ओरिजिन आणि मसल अटॅचमेंट. ठीक आहे. इन्सर्शन बेसिकली ते लिहिणार. त्यानंतर क्लिनिकल अस्पेक्ट लिहायचं लास्ट. झालं. डायग्राम काढायची, आउट ऑफ मार्क्स. तसंच स्कॅपुला हे सर्व बोन्स तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही मला सांगू शकता. सो हे आपलं इथे एवढं आहे. ठीक आहे. सो हेच आपलं सगळं अल्ना, टिबिया, याचं शाफ्ट, अटॅचमेंट, लोअर एंड. ठीक आहे. मॉडर्नचं आहे. त्यानंतर हे झालं. नंतर आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे बघा फर्स्ट टर्मचा, तो आहे कोष्ठा आणि आश्लेषादी. ठीक आहे. सो हे जे आहे ना, सो हे फर्स्ट टर्मला आहे आणि पेपर 2मध्ये होतं. ठीक आहे. सो हे जे आहे, सो हे टर्न होतं आहे पेज. सो मी तुम्हाला असं समजून सांगते. ठीक आहे. सो बघा आता कोष्ठ आपल्याला माहिती म्हणजे काय तर स्थानामधली पोकळी. ठीक आहे. सो ते जे कोष्ठ जितके आहेत ते आपल्याला श्लोक जो आहे बघा, हा जो श्लोक आहे, हा हृदय, उंडुक, फुफ्फुस, कोष्ठ इति अभिधीयते. हे काय पूर्ण स्थानाने इथून स्टार्ट करायचा, श्लोक पूर्ण लिहायचा. ठीक आहे. त्यानंतर यकृत प्लीहाचं बघूया. त्याची उत्पत्ती काय आहे, यकृत प्लीहानो शोणितचो, म्हणजे काय, शोणितपासून झालेलं आहे. ठीक आहे. त्यानं स्थान कुठे आहे, यकृतचं दक्षिण पार्श्व. ठीक आहे, म्हणजे राईट साईडला, आणि प्लीहाचं आहे वाम पार्श्व, म्हणजे लेफ्ट साईड. त्यानंतर दोष कोणते आहे, याच्यात समान वायू, रंजक, पित्त. त्यानंतर धातू कोणता आहे, रक्तधातू, मेद धातू. कला कोणती आहे, रक्तधरा कला. ठीक आहे.
पेशी कोणती आहे? यकृत, प्लीहा आणि उंडक 6 पेशी असतात. स्रोतस कोणता आहे? रक्तवाह स्रोतसाचे मूलस्थान आहे. ठीक आहे. त्यानंतर वृक्क म्हणजे काय? आपल्या किडनीज. ठीक आहे. सो किडनीची उत्पत्ती काय आहे? रक्तमेद प्रसादपासून झालेली आहे. ठीक आहे. संख्या किती आहे? 2. स्थान आहे वाम आणि दक्षिण पार्श्व म्हणजे राईट अँड लेफ्ट. त्यानंतर स्रोतस मेदो व स्रोतसचे हे मूलस्थान आहे. त्यानंतर उंडूक. ठीक आहे. सो उंडुकाचा पर्याय काय आहे? उंडूक म्हणजे आपलं हे वरून अपेंडिक्स टाईप आहे. सो त्याचं पुरुषधरा, मलाधरा, पोटली. ठीक आहे. त्यानंतर आपला आकार पोटलीप्रमाणे. त्यानंतर उत्पत्ती शोणित किट्ट प्रभाव. त्यानंतर स्थान आहे पक्वाशयाचा एक भाग. त्यानंतर पेशी 6 आहेत. कला मासुधरा कला, कार्य मल विभाजन. ठीक आहे. एवढं समजलं. त्यानंतर फुफ्फुस शोणित फेन प्रभाव. ठीक आहे. हृदयाचा वाम भागी असतं म्हणजे लेफ्ट साईडला सांगितलं. त्यानंतर वायू उदान व्हायचे आहे ते स्थान. ठीक आहे. त्यानंतर हृदय पर्याय काय आहे? त्याचं महत्त्व. उत्पत्ती काय आहे? शोणित कफ प्रसाद. ठीक आहे. स्थान उर प्रदेशात दर्शन स्थानाच्या मध्ये. ठीक आहे. त्यानंतर त्याचं संबंध काय आहे? हृदयाच्या आश्रयाने प्राणवाही धमन्या असतात. ठीक आहे. हृदयाच्या अधोभागात प्लीहा असते. ठीक आहे. रिलेशन लिहायचं त्याचं. वाम भाग म्हणजे आपला लेफ्ट साईडला फुफ्फुस आहे आणि राईट साईडला यकृत क्लोम आहे हृदयाच्या. त्यानंतर आकार कसा आहे? अर्धामुखी कमळ, अधोमुखी म्हणजे उलटे कमळाचे. ठीक आहे. त्यानंतर प्रमाण 2 अंगुल चरकांनी सांगितले, 4 अंगुल सुश्रुताने सांगितले. 4थ्या महिन्यात हृदय प्रव्यक्त होते. बरोबर. पेशी 2 आहेत. संधी मंडल संधी आहे याच्यात. शिरा 10 आहेत. धमन्या 10 आहेत. धातू रस रक्त मांस शुक्र आणि ओज असतो. आणि मर्म रचनेनुसार शिरामर्म आहे. आणि महत्त्व काय आहे? चेतनेचे स्थान आहे. त्रिमर्मापैकी एक आहे आणि मनाचे स्थान आहे. ठीक आहे. हे होतं कोष्ठ शरीर. त्यानंतर आता आशय शरीर. आता आशय शरीराची व्याख्या काय? आशय द्रव्य अस्मिन्निती आशय अवस्थान प्रदेश म्हणजे द्रव्य ज्या ठिकाणी काही काळ राहते. ठीक आहे. ते आशय म्हणजे आपण जे डायजेशन करतो, फूड इनटेक करतो, मग त्याचं डायजेशन प्रोसेसमध्ये जिथे जिथे ते स्टॉप होतं म्हणजे तिथे जिथे ते राहतं, जिथून ते जातं, तर ते आशय असतं. ठीक आहे. तर संख्या किती आहेत बघा? पुरुषांमध्ये 7 आहेत. तर स्त्रियांमध्ये 8 आहे. ठीक आहे. शारंगधरांनी स्त्रियांमध्ये सांगितले आहे 10. 7 + 1 7 + 3 10. तर कोणकोणते आहेत ते? आशय असतो वाताशय, पित्ताशय, श्लेष्माशय, रक्ताशय, आमाशय, पक्वाशय, मूत्राशय, स्त्रीना गर्भाशय 8 झाले. फर्स्ट आहे आमाशय. आमाशय म्हणजे आमाचे स्थान आहे. ठीक आहे. त्याचे स्थान आहे नाभी व स्तनाच्या मध्ये. ठीक आहे. स्रोतस अन्न व स्रोत मूलस्थान. दोष आहे वायू, समान वायू आहे. रंजक पित्त, पाचक पित्त, क्लेदक कफ. ठीक आहे. पेशी कोणत्या किती आहे? 2 हृदय आमाशय. हो. स्नायू कोणते आहे? सुशीर स्नायू. ठीक आहे. झालं. आमाशय म्हणजे आपलं स्टमक. पक्वाशय. पक्वाशयाचे स्थान कुठं आहे? गुदाच्या वर व नाभीच्या खाली. पक्वाशय म्हणजे काय? तर आपलं ॲबडॉमिन म्हणजे लार्ज इंटेस्टाईन अँड स्मॉल इंटेस्टाईन. सो बघा. सो याचं स्थान कला कोणती आहे? पुरुषधरा कला. स्रोतस नाही दिलेलं आहे. तो कोणता आहे? अपानवायू आणि स्नायू आहे सुशीर. ठीक आहे. देन मूत्राशय आपल्याला माहितीच आहे. मूत्राशय म्हणजे आपलं ब्लॅडर. याचं पर्याय नाव आहे बस्ती. स्थान आहे कटिप्रदेशी व अल्पशोणित असलेल्या ठिकाणी. ठीक आहे. त्याचा आकार आहे भोपळ्याप्रमाणे आणि अधोभागी आहे. ठीक आहे. संबंध काय आहे? नाभी, पृष्ठ, कटी याचा संबंध येतो. स्नायू कोणता आहे? सुशीर स्नायू. पेशी 2 आहे. धमनी 2 आहे. ठीक आहे. स्रोतस मूत्र व स्रोतसाचे मूल स्थान. मर्म त्रिमर्मापैकी एक. मर्म प्रकार स्नायू मर्म. प्रमाण आहे 4 अंगुल. झालं. सो हे आपलं आशय शरीर झालेलं आहे. सो इतकंच आहे आपल्याला फर्स्ट टर्ममध्ये. ठीक आहे. याच्यावर जास्त नाही. मी तुम्हाला सांगितलं आहे कशामध्ये SCQ येईल, कशामध्ये MCQ येईल. सो त्यानुसार तुम्ही ते स्टडी करायचं आहे. ठीक आहे. MCQची सुद्धा स्टडी करा. मॉडर्नचे क्वेश्चन येतील MCQला. ठीक आहे. सो मॉडर्नचे जे बोन्स आहे त्याचं देखील स्टडी करा. डायग्रामचे प्रॅक्टिस करा. तुम्हाला ते इम्पॉर्टंट आहे सध्या. ठीक आहे. समजलं. सो नोट्स पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे. थँक्यू आणि सबस्क्राईब करा.